मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगलीवर प्रशासक नेमावा, बेकायदेशीर निवडणुकीविरोधात वक्फ बोर्डाकडे तक्रार। मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली या संस्थेकडून 2026 ते 2031 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचा गंभीर आरोप करत मोहम्मद अफान फैयाज नदाब यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे अधिकृत तक्रार व आक्षेप अर्ज दाखल केला आहे। तक्रारीनुसार संबंधित संस्था ही वक्फ अंतर्गत नोंदणीकृत असून अशा संस्थेच्या विश्वस्त कार्यकारिणी निवडणुकीसाठी वक्फ मंडळाची पूर्व परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे। मात्र मुस्लिम एज्युकेशन कमिटीने कोणतीही पूर्व परवानगी न घेता निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदाराने नमूद केले आहे की संस्थेचे संस्थापक विश्वस्त अब्दुल सत्तार रहमान बीडीवाले असून संस्थेच्या पुढील कार्यकारिणीमध्ये त्यांचा सहभाग होता। तरी देखील सध्याची निवडणूक प्रक्रिया ही नियमांचे उल्लंघन करून राबवली जात आहे। या संदर्भात जिल्हा वक्फ अधिकारी सांगली यांनीही संबंधित प्रकरणात नोंद घेतली असून संस्थेला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। तसेच या निवडणुकीबाबत कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे। तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की मुंबई उच्च न्यायालयातील राईट पिटिशन नंबर 4051/2006 संदर्भातही कोणतेही स्पष्ट आदेश नसताना निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया वॉइड एबीएनटीओ मुळापासून अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे। तक्रारदाराने वक्फ मंडळाकडे विनंती केली आहे की संबंधित बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, संस्थेवर प्रशासक नेमावा, तसेच कोणतीही एनओसी देऊ नये। दरम्यान या प्रकरणामुळे सांगलीतील शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून वक्फ मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी अफान फैयाज नदाब, मुस्लिम एज्युकेशन कमिटीचे संस्थापक अब्दुल सत्तार रहमानभाई बीडीवाले यांचा नातू। आता जे मुस्लिम एज्युकेशन कमिटीमध्ये घडामोड चालू आहे आणि मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या पदासाठी आपापलेली माणसं आहेत, त्यांनी निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर जाहीर केला होता आणि आमच्यासारख्या नागरिकांनी वक्फ बोर्डात तक्रार करून हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। आता माझी वक्फ बोर्डाला विनंती आहे आणि मागणी आहे की हे जे मुस्लिम एज्युकेशन कमिटीसाठी प्रशासक नेमावा आणि आता जे बेकायदेशीर निवडणूक लढवत होते पदासाठी जी आपापलेली माणसं होती त्यांनी आपल्याच जवळची 40 सभासद घेतली होती। हे जे निवडणूक होती ते राजकारणीच होती। यांनी ते बाहेरची कुठलीही माणसं घेतली नाहीत, फक्त आपल्या हक्कादाराची आपली जवळची पदासाठी आपापलेली माणसं फक्त 40 सभासद घेतली होती। ही जी लढाई आहे ही ठामपणे मी कायदेशीर लढणार। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही मी 100% ही लढाई लढणार।